आहेत तरी संघ पुकारताच आपण गणवेशासह सर्व संघांनी तयार राहायचं आहे। यानंतर ग्राउंड नंबर 2 वर लगेचच होणारा सामना चालू सामना संपताच गावदेव बोर्ली विरुद्ध शिवाई नागगाव, विशेषतः मुरुड आणि श्रीवर्धन अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि चढाई वेळेत ते अमर सौंदर्य श्रीवर्धन संघाचे राष्ट्रपैलू खेळाडू श्री उत्तम बाबू देवेकर बोर्ली पंचतन यांच्याकडून आमच्या मंडळाला आहे। धन्यवाद। चालू सामना यादव खारीपाडा मुरुड विरुद्ध अमर सौंदर्य श्रीवर्धन। 4 नंबरची जर्सी परिधान केलेला मुरुड तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू छान व प्रारक्षक अतिशय संत गतीने अशी त्यांची चढाई वादळ आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आमचे सन्माननीय श्री प्रमुख आजच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे उत्तम बाबू देवेकर, सन्माननीय आमचे शिक्षक मोहनलाल सोने विद्यालयाचे सन्माननीय श्री उत्तम बाबू देवेकर यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे मंडळाचे सदस्य श्री भाई बबन नागते यांना विनंती करतो की त्यांनी उत्तम बाबू देवेकर, सन्माननीय आमचे क्लार्क, आमच्या मोहनलाल सोने विद्यालयाचे क्लार्क श्री सन्माननीय आमचे शिक्षक श्री देवेकर सर यांचा त्यांनी शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। शाल द्या भाई नागते, हे त्यांचा सन्मान करते। शाल, सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करते। धन्यवाद। आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीनं, आदिशक्ती मित्र मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत। मान देऊन आज खरोखर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मंडळाचे सदस्य श्री राहुलजी कांबळे हे त्यांचा शाल, श्रीफळ आणि अशोक धुमाळ हे शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील अशोक धुमाळ आणि राहुल कांबळे। आमच्या विनंतीला मान देऊन भारतीताई आपण उपस्थित राहिल्यात। ही वेळ म्हणजे महिलांची सर्व घर आटपायची वेळ असते, पण तरी सुद्धा त्या वेळात वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित राहिल्यात। भारतीताई यांचा सन्मान करतील अशोक धुमाळ। त्यांचे जावई एक मान असतो आणि त्यांचा सन्मान करण्याचा मान हे त्यांच्या मोठ्या जावयांना मिळालेला आहे। अशोक धुमाळे त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब, राहुल कांबळे हे त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील। धन्यवाद। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन अखंड अग्री समाज शिस्तेच्या माजी उपाध्यक्षा आमच्या भगिनी सन्माननीय श्री मालनताई पाटील या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री संजय गोविंद पाटील हे त्यांचे शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील। धन्यवाद। मंडळाच्या विनंतीला मान देऊन उशिरा का होईना आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या अखंड अग्र समाज शिस्तेच्या माजी सहसचिव, प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो अशा आमच्या दीपाली पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पाटील यांना विनंती करतो की त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। नितीन पाटील मंडळाचे उपाध्यक्ष, शाल, गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह। धन्यवाद। आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन।
त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या मंडळाचे देणगीदार सचिन भालचंद्र पळेल यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो। सचिन भालचंद्र पळेल यांचा सन्मान करतील आमच्या मंडळाचे सदस्य राहुल कांबळे हे शाळ गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करतील सचिन भालचंद्र पळेल। धन्यवाद। आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। साहिल पाटील आपण स्टेजवर आहे। साहिल पाटील ग्राउंड नंबर 2 होता सामना अतिशय चुरशीचा चालू आहे आणि विजयशी कोणाच्या गळ्यात माल घालेल काही सांगू शकत नाही। प्रेक्षक त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अखंड आग्रे समाज शिस्तेचे गाव पाटील आमचे वडील तुल्य श्री सखाराम पाटील यांचा सन्मान करतील। संतोष चालके हे त्यांचा शाल सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करतील। आज आमच्या विनंतीला मान्य होऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपले हार्दिक अभिनंदन। कॅमेरामॅन अमित धुमाळ धन्यवाद। दीपाली नितीन पाटील अखंड आग्रे समाज शिस्तेच्या माजी सहसचिव यांच्याकडून आमच्या मंडळाला 201 रुपयाची देणगी देणगीचा स्वीकार झाला। मंडळांचा अत्यंत आभारी ऋणी आहे। त्याचप्रमाणे अखंड आग्रे समाज शिस्तेच्या माजी उपाध्यक्ष मालन चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुद्धा आमच्या वेळा 200 रुपयाची देणगी देणगीचा स्वीकार झाला। मंडळ त्यांचा अत्यंत आभारी। एक वर चढावर गेलाय तो अमर सोमदाई सुरवदान संघाचा 1 वर्ष पहिले खेळाडू पाहूया। मधल्या रक्षकाला मान्यता त्यांचा आटोकाट प्रयत्न आणि सुंदर असं अपील करत आहे। पाहूया 9 नंबरची जशी प्रदान केलेला ईश्वर पलीकडे छान आणि कोपरा रक्षकाला मानण्याचा डॉक्टर प्रयत्न पाहूया। हलकीशी सुंदरशी चढाई टाकून कधी कमी असं तंबूमध्ये सुखरूप दाखल झालेले आहे। त्यांना पुन्हा प्रत्युत्तर खारेपाडा संघाचा 4 नंबरची जशी परिधान केलेला आहे। हलकासा 2 विरुद्ध 1 अशी त्यांची लढत चालू आहे। छान आणि कोपऱ्या रक्षकाला मानतात आठवड्यापर्यंत त्यांना माहिती आहे आपण काहीतरी करणारच आणि याच ईर्षेने निघालेले आणि छान दोन्ही खेळाडू अशी 2 विरुद्ध 1 अशी त्यांची लढत चालू आहे। राम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये हा ग्राउंड नंबर 2 वर ही गडबड चालू आहे। कृपया पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल। विशेषतः मंडळाचे स्वयंसेवक मंडळाचे सदस्य आपण साईडला व्हायचं आहे। पंच निर्णय देतील त्या ठिकाणी विशेषतः मंडळाचे सदस्यच आपण साईडला व्हायचं आहे। पंच निर्णय देणे सोपं जातील। अजून आपल्याला पुष्कळ सामने खेळवायचे आहेत। पंच आहेत त्या ठिकाणी पंच आहेत सरपंच आहेत आपल्या गावचे काही पंच आहेत ते त्या ठिकाणी निर्णय देतील। ग्राउंड नंबर 2 वर
ग्राउंड मध्ये एक चालू असणारा सामना वादळ खारेपाडा मरोड विरुद्ध अमर समुदाय संवर्धन अशी तुळशीचा असा सामना चालू आहे आणि हा सामना अतिशय रोमहर्षक होणार आहे अशी प्रेक्षकांना जाणीव आहे. साहिल पाटील आपण स्टेजवर या. ग्राउंड वर एक चढाई गेलाय तो अमर समुदाय श्रीवर्धन संघाचा 7 नंबरचे जशी परिधान केलं आणि आता मला वाटतं त्यांची सुंदर अशी पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. सुंदर अशी त्यांना पकड झालेली आहे. आणि त्यांना प्रत्युत्तर खारेपाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि हलकीशी चढाई करत आहेत. कदाचित त्यांना माहिती असेल की आपल्याकडे बरेच असा गुणांचा साठा आहे याची त्यांना कल्पना असेल कदाचित. आणि सामना संपण्यासाठी काही क्षण शिल्लक आहे. ग्राउंड नंबर 1 चा आणि आता मग त्यांनी एक खेळाडूचा बळी घेऊन तंबूमध्ये सुखरूप दाखल झालेले आहेत अमर समुदाय संघाचे खेळाडू. आणि ग्राउंड नंबर 2 चा सामना संपलेला आहे. प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर व्हायचा आहे. लगेचच त्या ठिकाणी होणारा सामना गावदेव बोरली विरुद्ध शिवाई नाटगाव. ग्राउंडवर 2 वर स्वयंसेवक प्रेक्षकांना बाहेर घ्या. लगेचच त्या ठिकाणी होणार लगेच सामना. स्वयंसेवक ग्राउंड वर 2 वरच्या प्रेक्षकांना जरा ग्राउंडच्या बाहेर घ्या आणि त्या ठिकाणी लाईन आखून घ्या. लगेच ग्राउंड वर 2 वर दुसरा सामना होणार आहे गावदेव बोरली विरुद्ध शिवाई नाटगाव. स्वयंसेवक नितीन पाटील आणि परशुराम पाटील अमित धुमाळ आपण लाईन मारून घ्या. लगेच ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना होणार आहे. साहिल पाटील स्टेजवर या. साहिल पाटील आमच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे अनंत लक्ष्मण गुरव व्यासपीठावर थोड्या